हाय हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी जास्वंदी आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे म्हणजे चॅनलमध्ये जास्वंदीज कोझी नेस्टमध्ये. आज मी आता अगदी कारमधूनच ब्लॉग स्टार्ट करते, कारण की घरी स्टार्ट करणार होती, पण घरी मी पॅकेजिंगचा व्हिडिओ शूट करत होती. तो करता करताच आमचा कॅबचा टाईम होऊन गेला. मग म्हणून म्हटलं कॅबमधून आता व्हिडिओ स्टार्ट करते. तर मी पॅकेजिंगचा व्हिडिओ जो आहे तो ऑलरेडी पोस्ट केलेला आहे, की माझं सामान वगैरे मी कसं अरेंज केलं, कसं पॅकिंग केलं आहे. तर तो व्हिडिओ जो आहे तो तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा. आणि आम्ही कुठे चाललो आहे, कुठे फिरायला चाललो आहे, हे तुम्हाला व्हिडिओच्या एंडपर्यंत समजेल. तर व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. तर आता आम्ही निघालो आहे, पण किती जरी पॅकिंग केली, किती जरी प्रिपरेशन केलेली असेल, तरी काही ना काही ऑब्व्हियसली राहूनच जातं. तर तसे आमचे स्नॅक्स घ्यायचे राहून गेले होते, म्हणजे खाकरा घ्यायचा राहून गेला होता. आणि तुम्ही अहमदाबादमध्ये आहात आणि ट्रिपला जात आहे, तुमच्याकडे खाकरा नाही असं तर होणारच नाही. तर मग आता आमच्या घराजवळच असलेल्या सोनालबेनच्या शॉपमध्ये आता आम्ही थांबू आणि मग तिथून स्नॅक्स वगैरे जे घ्यायचं आहे ते घेऊ, की जे मी दीपकला सांगितलं होतं की तू घेऊन ये ऑफिसमधून येताना, आणि दीपकने आणले नाही. मला टाइम मिळाला नाही. हां, दीपकला टाईमच नसतो कधीच. पूर्ण ऑफिसमधलं काम फक्त दीपकच करत असतो, म्हणून दीपककडे टाईम नव्हता. आणि ते आता एवढ्या घाईघाईमध्ये आम्हाला घ्यायला जावं लागतंय. ॲज पर प्लॅन होतं ते आमच्या. काय प्लॅन होता? ॲज पर प्लॅन आपण निघणार होतो आणि निघताना घेणार होतो. नाही, असं काही नव्हतं. आपण आधी जाणार होतो. जास्त टाइम वेस्ट झाला असता ना, जायचं आणि पुन्हा रिटर्न घरी जायचं. अजून पण मला थोडं राहिलेली होती म्हणजे शॉपिंग थोडीशी. मला जायचं होतं दुकानात. शॉपिंग तर आपली संपत नाही ना. शॉपिंग कशी असते? इन्फानाईट असते ना शॉपिंग. आता मी काय करू, तू काही शॉपिंगच नाही करत. तर दीपकचं असं आहे की दीपक बिलकुल शॉपिंग नाही करत. म्हणजे वर्षातून एखाद वेळेस मुहूर्त असतो दीपकच्या शॉपिंगचा. तू लास्ट शॉपिंग कधी केली होती? लास्ट शॉपिंग लास्ट इयर ह्याच टायमाला, म्हणजे लास्ट इयर जेव्हा आपण सिंगापूरला गेलो होतो त्यावेळेस तू शॉपिंग केली होती. आणि चक्क त्याच्यानंतर एका वर्षानंतर आता कुठे दीपकडे थोडीफार शॉपिंग केली आहे. पण मुलांना जास्त शॉपिंग करायची गरज नाही पडत ना. मुलांचे तर आता माझे लग्नाला किती वर्ष झाले आपल्याला, आतापर्यंत माझ्याकडे जे लग्नाचे पण जे कपडे आहेत ते पण माझे आतापर्यंत एकदम व्यवस्थित आहेत. आणि दीपकला बायको अशी मिळाली आहे की ती म्हणजे अगदी दर महिन्याला माझी शॉपिंग असते. एक महिना आमचे सर्व कबड भरलेले आहेत आमचे. आमचा 3 BHK फ्लॅट आम्हाला कमी पडत आहे आता. आता मुली तशाच असतात. आता काय करणार, ते नशीब की आपल्याला मुलगी नाही झाली असं, नाहीतर आहे त्या कपाटांमध्ये जागा नसते राहिली अजून. तरी माझा रियांश बरोबर टक्कर देतो. रियांश पण काही कमी नाही आहे. का रे रियांश? नाही झाली का तुझी शॉपिंग? तू काय घेतला? टी शर्ट्स, फक्त टी शर्ट, कॅप, सॅनिटायझर. तर आता आम्ही चाललो आहे एअरपोर्टला. आता एअरपोर्टला पोहोचू आणि मग तिथे गेल्यानंतर लॉन्चमध्ये गेल्यानंतर आरामात बसते आणि मग तुमच्यासोबत बोलते. हे आहे आमच्या घराजवळच असलेलं सोनालबेन खाकरावाल्याचं दुकान. हे दुकान जे आहे ते मी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं की खूप मोठं दुकान आहे आणि ते खूप साऱ्या व्हरायटीज असतात. तर आम्ही एक एक गोष्ट घेत होतो. हे कॉईन खाकरा रियांशचे फेवरेट, आणि त्याच्यानंतर आमच्या गुरगावच्या सगळ्या फ्रेंड्ससाठी पण आम्हाला खाकरे घ्यायचे होते, तर ते पण आम्ही घेत होतो. इथे बऱ्याच गोष्टी आहेत. इथे आल्यानंतर असं वाटतं की काहीच घ्यावं खायला, पण ते सगळं काही फ्राईड असतं, त्याच्यामुळे थोडंफार हात आवरावे लागतो. आणि त्यांनी इथे असे नमकीनचे पण बरेच प्रकार जे आहे ते टेस्टिंगसाठी ठेवलेले होते. आणि खाकरा नमकीनची शॉपिंग करून आम्ही कॅबमध्ये बसलो आणि थोड्या वेळानेच जे आहे ते आम्ही अहमदाबाद एअरपोर्टला पोहोचलो. तर आता तेच चेक इन वगैरे चालू आहे. त्याच्यासाठी आम्ही DG यात्रा जे आहे ते ऑलरेडी इन्स्टॉल करून ठेवलेलं होतं. त्याने ना एंट्री खूप सोयीस्कर होते, खूप पटकन एंट्री होते. तुम्ही बघू शकता की फक्त आपला फोटो जो आहे, म्हणजे आपला चेहरा जो आहे तो स्कॅन होतो कॅमेरामध्ये, आणि दॅट्स इट, आपण एअरपोर्टमध्ये एंटर करतो. तुम्हाला जर याची सविस्तर माहिती हवी असेल DG यात्राची तर मला कमेंट करून सांगा. मी याच्यावरती एक छोटासा व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला याची पूर्ण माहिती देईल. एअरपोर्टला जे आहे ना ती काही गर्दी नव्हती. बऱ्यापैकी एअरपोर्ट जे होतं ते रिकामं होतं, त्याच्यामुळे आमचं चेक इन वगैरे जे काही आहे ते सगळं काही फार पटकन झालं. इथे जे आहे ते आम्ही बॅगा वगैरे ठेवत होतो आणि आमचा रियांश खूप जास्त एक्सायटेड होता ट्रिपसाठी. त्याची चालू होती मस्ती. बॅग्स आणि सिक्युरिटी चेक इन वगैरे सगळं झाल्यानंतर आम्ही लॉन्चमध्ये गेलो आणि लॉन्चमध्ये गेल्यानंतर थोडीफार पेटपूजा केली आम्ही इथे. लॉन्चमध्ये पण बऱ्यापैकी गर्दी होती. आम्ही तिघं पण खूप जास्त एक्सायटेड होतो आमच्या ट्रिपसाठी,
बऱ्याच दिवसानंतर जे ते आम्ही फिरायला चाललो होतो, कारण की म्हणजे नाशिकला वगैरे ते जाणं होतंच माझं, पण फिरण्यासाठी जे ते बऱ्याच दिवसानंतर चाललो होतो. रियांश तर खूप हॅपी होता, कारण की तो त्याच्या सगळ्या फ्रेंड्सला भेटणार होता गुरगावच्या. आता आम्ही लॉन्चमध्ये वगैरे आमचं खाणं पिणं झालं. आता आम्ही बोर्डिंग गेटवरती जे आहे ते वेट करतो आहे. बोर्डिंग गेट अजून त्यांनी स्टार्ट नाही केला आहे, फक्त 15 मिनिटं राहिले फ्लाईट स्टार्ट व्हायला, बट अजूनही चालूच आहे त्यांचं प्रोसिजर. अजून त्यांनी गेट्स ओपनच नाही केले आणि आता त्याच्यामुळे खूप जास्त रश झाली आहे. तुझं नाही आहे बरं का विंडो सीट, माझं इथे विंडो सीट. नाही नाही, त्यांनी सांगितलं आहे की किड्स नॉट अलाउड ऑन विंडो सीट. नाही, हां, त्यांनी कुठे बोललं? किड्स हात बाहेर काढतील, मग हा? गाडीच्या बाहेर हात काढतात तसे एरोप्लेनच्या बाहेर हात काढले तर. नाही, पण ते विंडो उघडच नाही राहणार. नाही नाही, त्यांनी सांगितलं किड्सला नाही बसू द्यायचं. बघ आता ते सांगतील तिथे गेल्यानंतर तुला. नाही सांगितलं तर तुम्हाला फ्री मध्ये काहीतरी देणार. आता कशाला काय देऊ मी तुला? लेगो देशील. काय पण नाही नाही देणार. नुसतं बोलला आता. मी तर नाही बोलले मी तुला लेगो देणार. नाही, असं आहे ना की विंडो सीट मध्ये खरंच बोलेल. चार आहे ना, हा, मी आता जाऊन त्यांना सांगून येते. तेव्हा बोलून द्यायचं मग की ठीक आहे ना? तेव्हा ऐक, तेव्हा इफ त्यांनी मला बसू दिलं तर मग तू लेगो सेट देणार. प्लस तुलाही माहिती की ते मला नाही बसू दे, मला लेगो सेट द्यायचं. ठीक आहे? नाही बसू दिलं तर ना? हा, असं ना? हा. हा, ठीक आहे, चालेल. आणि बसला तर मग काही प्रॉब्लेम नाही ना, मग तर विंडो सीट तर मिळालंच आहे तुला. आणि इफ नाही बस आला तेव्हा तुम्हाला लेगो सेट देणार. नाही नाही, तू काय बोलला की जर मला बसायला मिळालं तर मला विंडो सीट ऑलरेडी मिळायचंय, तर मला नाही मिळालं बसायला तर मला लेगो सीट दे. मग ठीक आहे, तो विंडो सीट वरती बस, काय प्रॉब्लेम नाही आहे. तेच तुझं प्राईज आहे. त्यानंतर थोड्याच वेळात जे आहे ते बोर्डिंग गेट्स ओपन झाले आणि आम्ही फ्लाईटमध्ये बसायला निघालो. रियांश सगळीकडे बघत होता अजून कुठले दुसरे एरोप्लेन्स आहे, कुठल्या एअरलाईन्स आहे, त्याचे चालू होते बरेच प्रश्न. आणि फ्लाईटमध्ये बसल्यानंतरच जे आहे 5-1 मिनटात आमची फ्लाईट स्टार्ट झाली. लहानपणी जेव्हा आकाशात उडणारं विमान बघायचो किती आनंद व्हायचा ना, तेव्हा कधी विचारही नव्हता केला की खरंच आपणही कधी विमानात बसू असं. आणि हे असं जे आहे ते आकाशात उडू. विमानात जेव्हा टेक ऑफ होतं तेव्हा अगदी थोड्याच वेळात जे आहे ते रनवेवरून आकाशात जातं, काहीच समजत नाही. अगदी 1-2 मिनटाच्या अंतरातच जे आहे ते आपण आकाशात पोचतो, अगदी ढगात पोचतो. आपल्याला खालचं पूर्ण सगळं काही नजारा दिसतो. हा जो व्ह्यू आहे ना, तो माझा रियांश खूप एन्जॉय करतो. त्याला कसलीच भीती वाटत नाही, खूपच ॲडव्हेंचरस आहे तो आणि त्याला खूप मज्जा येते. आणि मी मात्र तेवढीच घाबरगुंडी आहे, मला खूप भीती वाटते लँडिंगला पण आणि टेक ऑफला पण. मी पूर्ण वेळ जे आहे ते देवाचं नामस्मरण करत असते. जोपर्यंत विमान माझं पूर्ण लँड होत नाही तोपर्यंत थोडी धाकधूक असतेच माझ्या मनामध्ये. आणि तो मात्र मला खूप चिडवत असतो आणि सेम दीपक पण. आणि बघता बघता जे आहे ते आमचं विमान जे आहे ते अगदी ढगात पोहोचलं आहे. हे खाली तुम्ही बघू शकता, पूर्ण अहमदाबाद सिटी दिसते आहे इथून. वरतून खरं तर खूप सुंदर असा नजारा दिसत असतो, पण तो नजारा एन्जॉय करणं कमी असतं आणि माझी भीतीच जास्त असते. आणि हा बघा माझा रियांश मस्त एन्जॉय करतोय तो सगळं व्ह्यू बाहेरचा. आता फ्लाईट आमची टेक ऑफ झाली आणि फ्लाईटमध्ये पण मील होतं, बट मी आणि दीपकने ते कॅन्सल केलं कारण की आम्हाला दोघांना काहीच भूक नव्हती. पप्पा आपण दोघं एक साथ खाऊ, ठीक आहे? ओके. बट रियांशला खायचं होतं तर त्याने त्याचं मील घेतलं टेस्ट कर. आणि तो फक्त पप्पांना शेअर करतोय. का रे रियांश? पप्पांना शेअर करतोय का फक्त? तुला नाही पाहिजे तुझं बोललो. हे घे, पूर्ण घेऊन घे. स्वीट आहे का? हा, हे बघा, मी सांगते ना तो चॉकलेट्स नाही खात, तर हे पण चॉकलेट जे देत आणि परत करून दिलं दीपकला. त्याला खरंच चॉकलेट बिलकुल नाही आवडत. खूप वेळेस जे इथे फ्लाईटमध्ये बसलेली मी एकट्याने पण बऱ्याच वेळेस ट्रॅव्हल केला आहे, पण प्रत्येक वेळेस ज्यांना टेक ऑफ करताना आणि लँडिंगच्या वेळेस खूप जास्त भीती वाटते मला. काय रे रियांश ते? असं चांगलं आहे काइंड ऑफ. अच्छा, तू तर मला तर बिलकुलच नाही देते आता. तू तर मला तर बिलकुलच नाही देते. तू
नुसतं बोललं तुला नाही पाहिजे. मग तू वन पण नाही शेअर करत का? हे मला देते, हे तर मी ड्रिंक नाही. बट आय कॅन ड्रिंक. तू मला आधी बोललं असतं तर मी दिलं असतं. आता घेऊ शकतो तरी. आय कॅन हॅव अ लाईक हाफ ऑफ दिस. नाही. हा, हे तर माझं फेवरेट आहे. हे तुझं फेवरेट आहे. ते मला ते एक बाईट दे. याचं काय? हां, आणि अजून आम्ही सांगितलंच नाही खरं तर तुम्हाला की आम्ही जातो कुठे येते. तर आता जे आहे ते आम्ही फ्लाईटने सगळ्यात पहिले जे आहे ते आता दिल्लीला जातो आहे. म्हणजे माझे फ्रेंड्स जे राहतात, लास्ट एक ब्लॉग मी शेअर केलेला आहे माझा गुरगावचा, तो ब्लॉग तुम्ही जाऊन बघा. त्या ब्लॉगमध्ये जेवढे माझे फ्रेंड्स होते तर त्याच फ्रेंड्स आणि ज्या त्यांच्या फॅमिलीज आहेत, तर आम्ही सगळेजणं जे आहे ते उत्तराखंडला फिरायला जातो आहे. हे होतं आमचं सरप्राईज. आम्ही काय उत्तराखंडमध्ये पण जे आहे ते आम्ही एका ऑफबीट लोकेशनला जाणार आहे, जे फेमस डेस्टिनेशन आहे. तर तिथे भयंकर गर्दी आहे, तर आम्ही डिसाईड केलेलं थोडं पीसफुल लोकेशनला जाऊया की छान मुलांना पण एन्जॉय करता येईल आणि आम्हाला पण रिलॅक्स होता येईल. तर ते डेस्टिनेशन काय आहे ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये समजेल कदाचित. नाही ठीक आहे, चला पुढच्याच ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेल की आम्ही दिल्लीवरून एक्झॅक्टली कुठे जाणार आहे ते. ठीक आहे, चला आता जास्त सस्पेन्स नाही ठेवत. तुम्हाला सांगते की आम्ही कुठे जाणार आहे. तर आम्ही चक्राताला जाणार आहे. चक्राता जे आहे ते उत्तराखंडमधलं एक छोटंसं हिल स्टेशन आहे की जे खूप कमी लोकांना माहिती आहे. जे उत्तराखंडमध्ये रेग्युलरली जात असतील किंवा उत्तराखंडचे असतील त्यांनाच हे ठिकाणच्या इथे माहिती आहे. खूप असं पीसफुल आणि खूप सुंदर असं ठिकाण आहे ते. तर तिथे जे आहे ते आम्ही आमचं फॅमिली वॅकेशन जे आहे ते प्लॅन केलेलं आहे. फॅमिली म्हणजे फ्रेंड्स फॅमिली वेकेशन. जे आमचे फ्रेंड्स आहेत ते आम्हाला ॲज अ फॅमिलीच आहे. आणि बाहेरचं हे सुंदर दृश्य बघता बघता कधी दिल्ली आलं समजलंच नाही. 1.5 तासाचीच फ्लाईट होती आणि हे बघू शकता की आम्ही दिल्लीला पोहोचलो आहे. हे वरतून आम्हाला पूर्ण दिल्ली दिसतं आहे. आणि फ्लाईट पण जी आहे ती आमची लँड झाली. खूप स्मूथ लँड केली या पायलटने फ्लाईट. खरंच खूपच स्मूथ होती, बिलकुल हार्श नव्हती लँड. काय थांब. फ्लाईटमधून उतरल्यानंतर एअरपोर्टपर्यंत जायसाठी बस असते, तर त्या बसने आम्ही एअरपोर्टला पोहोचलो. आणि हे आहे दिल्ली एअरपोर्ट की जे फार गर्दी असते तिथे. खूप मोठं एअरपोर्ट आहे. मी वाट बघत होती. दीपक आणि रियाजचे ते बॅग घ्यायला गेलेले होते. आणि हा व्हिडिओ टाकायला खरं तर मला खूप लेट झालं. त्याला कारण असं की उत्तराखंडमध्ये तर बिलकुल रेंजच नव्हती का मी तिथे व्हिडिओ पोस्ट करेल असा, आणि टाईमही नव्हता एडिट वगैरे करायला. आणि घरी आल्यानंतर मला थोडं बरं वाटत नव्हतं, तर त्यामुळे अजून डिले झालं. पण आता यापुढचे सगळे जे व्हिडिओज आहे ना आमच्या उत्तराखंडच्या ट्रिपचे, मी अगदी लवकर पोस्ट करायचं ट्राय करेल. हे बघा आमचा रियाज त्याची इथेही मस्ती चालूच होती त्याची. तर आता आम्ही आजच्या मैत्रिणीकडे जातो आहे, प्रेरणाकडे, आणि आज रात्री तिथे थांबू आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जे आहे ते आम्ही निघू उत्तराखंडला जायला. तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तर पुढचे व्हिडिओ जे आहे ते मी नक्कीच लवकर पोस्ट करेल. सो स्टे ट्यून टू अवर चॅनल आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.